गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार. आज आता एका नवीन प्रवासासाठी निघालो आहे. पुणे ते तिरुपती आणि तिरुपतीवरनं तंजावूर, रामेश्वरम, मदुराई आणि मग परतीच्या प्रवासात कोल्हापूरची अंबाबाई आणि मग जमलं तर आमचा विषय चाललाय जेजुरीला जायचंय, पण ते अजून नक्की नाहीये. पुण्यातून खेडशिवापूर टोल नाका सोडल्यानंतर थोड्याच वेळात येतं ते सारोळा. सारोळ्याला आम्ही हॉटेल अमृतामध्ये थांबलो, कारण सगळ्यांचाच ब्रेकफास्ट व्हायचा होता. इथं ब्रेकफास्ट केला आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मंडळी, आम्हाला सर्वांना कल्पना आहे की पुणे ते बँगलोर या रस्त्यात प्रचंड कामं सुरू आहेत रस्त्यांची. त्यामुळं आमचा नेहमीचा जो प्रवास असायचा, जो दरवर्षी आम्ही करतो, ते पुणे ते तिरुपती हे नॉनस्टॉप जात असे यापूर्वी. म्हणजे अगदी मागच्या वर्षी पण आम्ही नॉनस्टॉप गेलो होतो. पण आता कामांची जी परिस्थिती पाहिली आहे ती पाहता लक्षात येत आहे की हे 1100 किलोमीटर एका दिवसात पूर्ण होणं शक्य नाही आहे. म्हणून मग आम्ही सकाळी अशा वेळेत निघालो की सकाळी 8 ते संध्याकाळी 8 ह्या वेळेतच प्रवास करायचा. 8 नंतर जे कोणतं मोठं शहर गाव असेल तिथं मुक्काम करायचा. आणि मग त्या आराखड्यानुसार आम्ही पुण्यातनं निघालो. दरवर्षी आम्ही 4 जण आम्ही प्रवास करत असतो. यापूर्वी आम्ही 6 जण प्रवास करायचो. गाडी मोठी असायची. आता मागील 2-3 वर्षापासून आम्ही 4च प्रवास करतोय. त्यामुळं आमचा आता एक सेटअप रेडी झालेला आहे की कोणतं हॉटेल, कुठं थांबायचं. म्हणजे अगदी चहा पिण्याचं हॉटेल ठरलेलं आहे, रात्री मुक्काम निवास करण्याचं हॉटेलही ठरलेलं आहे. हे एकमेव वर्ष असं आहे की या रस्त्यांच्या कामामुळं आम्ही यावर्षी आमचे जे काही ठराविक जी ठरलेली ठिकाणं आहेत तिथं आम्ही थांबणार नाही किंवा तिथं आम्ही पोचू शकणार नाही याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे हे पहिलं वर्ष असं आहे की आम्ही आमचे अनप्लॅन्ड म्हणता येईल, म्हणजे अनबुक्ड असं हा प्रवास आम्ही म्हणजे करत आहोत. हॉटेल अमृता सोडलं होतं तेव्हा साधारण 10:30 वाजले होते. आणि त्यानंतर आत्ता आम्ही कर्नाटकात पोचतोय. म्हणजे महाराष्ट्राची हद्द ओलांडून आपण कर्नाटक स्टेटमध्ये पोचतो, ते कोगनोळीपाशी. कोगनोळी टोल नाक्याला आलोय. कोगनोळी वाजलेत किती आत्ता? 2ला कोगनोळी टोल नाका. आज मिनिमम दावणगिरीपर्यंत जायचं प्लॅन आहे. बघूया. टोल नाक्याच्या पुढं आलो. श्रीराम हॉटेल. इथंच 2:15 झाले. फार तर 8-8:30 पर्यंत दावणगिरीपर्यंत पोहोचू. आणि मग पहाटे मग निघून मग पुढं जाऊ. 2-2:30 ही वेळ अगदी आयडियल होती जेवण करण्यासाठी. आणि आत्ता आम्ही असा निर्णय घेतला होता की जे हॉटेल दिसेल तिथं पहिलं जेवून घ्यायचं. कारण हा हायवेवरचा प्रवास आहे, अनसर्टन्टी आहे. कामं कुठं सुरू असतील, कुठं एक्झिट मिळेल नाही मिळेल, हॉटेल सुरू असेल नसेल, काहीच अंदाज नव्हता. म्हणून मग आम्ही इथं जेवण करायचा निर्णय घेतला, जेवण केलं आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी मी आणि आबा याच रस्त्यांवरनं आम्ही बेलूरला गेलो होतो. तेव्हा ज्या प्रमाणात कामं सुरू होती ती कामं आता बऱ्यापैकी जास्त वेगानं पुढं सरकलेली आहेत. त्यामुळं काय झालंय, रस्ते जे निमुळते होते, छोटे होते, तसे न राहता बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची रुंदी वाढवण्यात आली. वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत वाटतेय यावेळेस. आणि त्यामुळे आम्ही बेळगावपर्यंतचा प्रवास आमचा अगदी निर्विघ्नपणे पार पडला. खरी कामं त्याच भागात जी सुरू आहेत
तिथून मग आता आम्ही निघालो होतो पुढं धारवाडच्या दिशेने. धारवाडला जाताना अलीकडेच एक हॉटेल भारत पॅलेस नावाचं डाव्या हाताला एक हॉटेल आहे. पूर्वी आम्ही इथं बऱ्याचदा जेवणासाठी थांबत असे. यावेळेस आता चहाच्या वेळेत पोचलो होतो, साधारण 4:30 वगैरे वाजले होते. म्हणून तिथं चहा घेतला आणि मग तो धारवाड ते हुबळी हा जो सिंगल रस्ता आहे 22-23 किलोमीटरचा, त्यावरनं आमचा प्रवास सुरू झाला. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तो पूर्वीचा जो धारवाड हुबळी जो रस्ता होता, हायवे सिंगल लेन, तसा रस्ता अजूनही तसाच आहे. पण एक गोष्ट चांगली की याच्यावरती कामं सुरू झालेली आहेत आणि येत्या 1 वर्षभरात कदाचित हाही रस्ता 4 लेन होऊन जाईल. पुढे मग आमचा प्रवास सुरू झाला. आता धारवाड हुबळी नंतर दावणगिरीच्या दिशेने. दावणगिरी शहर येता येता रात्र होत आली होती, म्हणजे रात्र झालीच होती. साधारण आता 9:15 वगैरे वाजले होते. मग आता आम्ही निर्णय घेतला की आता इथून पुढं रात्रीचं गाडी चालवायची नाही, मुक्काम करायचा. दावणगिरीमध्येच माझा राहतोय ते इथं दावणगिरीतलं दावणगिरी हेरिटेज आहे. गाडी इथं लावली आहे. इथे येईपर्यंत आत्ता 9:30 वाजलेत. इथं पुढे या साईडला मला जायचं आहे ते इथं बेंगलोर आणि मग याच्या दिशेनं जाईल ते आता तिरुपतीच्या साईडला. हायवेवरतीच आहे हे लोकेटेड. व तसं कन्व्हिनियंट आहे. खूप कामं सुरू आहेत आत्ता. म्हणजे पुण्यापासून अक्षरशः बेळगावपर्यंत प्रचंड कामं आहेत. त्यामुळे खूप उशीर झाला. आम्ही निघालोच 9:30 वाजता. म्हणजे जर आत्ता विचार केला तर आम्हाला 12 तास लागले तिथं पोचायला. पण आम्ही आमच्या वेगानं आलो. तरी असं आहे, आज इथं मुक्काम आहे. तुम्हाला आता थोड्या वेळात रूम टूर घडवतो. यांचं इथलं कार्ड आहे. तुम्ही जर कोणी येणार असाल टॅरिफ्स रूम टूर घडवतो या. ही आमची खोली. ह्या दिला असा TV. हे वॉशरूम. अरे वा, सुंदर आहे की. आहे, दिलंय. या इथं बसू. तर मित्रांनो, असा होता आमचा आजचा हा प्रवास पुणे ते दावणगिरीपर्यंतचा. 12 तास प्रवास केला होता. सगळेच दमले होते, म्हणून आता आराम करतोय. गुड मॉर्निंग. एकतर उशीर झालाय खूप. इथंच 7:45 झालेत. असं चौघं मिळून निघायचं म्हटलं की थोडी होती गडबड. आणि खरं तर बाकीचे सगळे रेडी झालेत. मी आणि अतुल दादानी म्हणजे आमचंच आवरायला आम्हाला उठायला थोडा वेळ लागला. बाळासाहेब आणि वाडकर साहेब तर फिरायला पण गेलेत. मॉर्निंग वॉक सुरूही झालं. असं हॉटेल पाहिजे, बाहेर आलं की लगेच ती एका सेकंदात हायवे. मित्रांनो, दावणगिरीमध्ये हायवेवरती जे हॉटेल आहे याला हॉटेल कामत नावानेही ओळखलं जातं. त्यामुळं दावणगिरी हेरिटेजपेक्षा हॉटेल कामत एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला म्हणजे हे सापडायला सोपं जाईल. दावणगिरीमधनं निघालो ते आता आमचा पुढचा प्रवास सुरू झाला होता तो तिरुपतीच्या दिशेने. मंडळी, नेहमी दरवर्षी आम्ही जे जात होतो ते तुमकूर मार्गे बेंगलोर आणि बेंगलोरमधून मग पुढे कोलारला आणि कोलार, चित्तूर आणि मग तिरुपती असा आमचा प्रवास असायचा.
मागे काही वर्षापूर्वी आम्ही दाबसपेठमधनं प्रवास करण्याचा प्रयत्न केला होता. दाबसपेठमधनं एक रस्ता आहे जो कोलारपर्यंत जातो, पण तो त्यावेळेस पूर्ण नव्हता झाला. ह्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं होतं, म्हणजे ऐकलं होतं आम्ही काही जणांकडनं की तो रस्ता आहे, चांगला आहे म्हणून मग आम्ही आज विचार करत होतो की बेंगलोर शहरात जावं का. चित्रदुर्ग ब्लॅक मध्ये विकणार आहे, ब्लॅक मध्ये. इंदोरवर येतो सगळा इंदोरवर ना का, आता अख्ख्या इंडियाला इंदोर पार्सल करतो. लसूण का. शेवटी आम्ही निर्णय घेतला की ह्या वर्षी डाबसपेठमधनं जाऊन बघूया हा रस्ता आहे तरी कसा. झालं ना केम्पेगौडा उद्घाटन झालं त्याचं. तिरुपती बघा आहे का किती आहे 288? आणि असं रोड असल्यावर आपण काही 2 तासातच जाणार. मित्रांनो, तुमकूर सोडल्यानंतर साधारण एक 12-15 किलोमीटरवरती दाबसपेठ नावाचं एक गाव येतं. त्या गावातला फ्लायओव्हर न घेता फ्लायओव्हर खालून डावीकडं आपण वळालो की हा रस्ता दाबसपेठ ते तिरुपती असा आपल्याला दिसतो. नवीनच रस्त्याचं काम सुरू आहे आत्ता. काही ठिकाणी गावांमध्ये अजूनही याची कामं सुरू आहेत. आजच्या घडीला हा रस्ता होसकोट म्हणून जे गाव आहे होसकोटेपर्यंत जातो आणि होसकोटेमधनं आपण पुन्हा जुना म्हणजे जो नेहमीचा रस्ता आहे बेंगलोर ते चित्तूर त्या रस्त्यावर येतो. विष्णू भवनला आलोय परत नाश्ता करायला. मित्रांनो, हे हॉटेल पण आमचं दरवर्षी पठडीत म्हणजे दरवर्षीचा एक स्टॉप असतो इथं. आयदर ब्रेकफास्टच्या वेळेस किंवा संध्याकाळी इथं चहा कॉफी वगैरे घेण्यासाठी आम्ही थांबलोय बऱ्याच वेळा. आज आम्ही मात्र दुपारच्या वेळेत पोचलो होतो म्हणून मग जेवणाचा निर्णय घेतला. जेवण झालं आणि मग आता इथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता इथून जायचं होतं ते चित्तूर, म्हणजे चित्तूरपर्यंत नाही, चित्तूरच्या इथून आपण डावीकडे वळतो ते तिरुपती हायवेला. पण हा जो आत्ताचा रस्ता आहे हा चित्तूरपर्यंत जातो. यावर्षी आमच्या प्रवासामध्ये एक नवीन स्टॉप ॲड केलाय. तो नवीन स्टॉप आहे कणिपाकम नावाचं एक गाव, जिथं जागृत स्वयंभू गणेश मंदिर आहे असं आम्हाला कळलंय. शाळ प्यायला थांबलो. शाही नेहमीचा स्टॉप आहे आमचा. हा एक भाग आहे. आंध्रमध्ये एंटर केला आपण, कर्नाटकात आंध्र प्रदेशची बॉर्डर हद्दीत आलो. हा सगळा प्रदेश एक छोटासा घाट लागतो. हे असं आहे. डोंगर तुम्हाला पाठीमागे दिसेल. आमचे ठरलेले काही स्पॉट आहेत मुक्कामाचं, शाही पेढ्याची. एक वर्ष इथंच थांबतो. पूर्वी एक घाट होता, आता आपल्याला हायवे दिसतो म्हणजे तेव्हा असा नव्हता. छोटा घाट असायचा या भागात, जंगल होतं इथं. तेव्हापासून येतो आम्ही. पानी वाला रामफल देव. उनको रामफल भी दो. ये पहले पानी वाला भी दो.
मंडळी, तुम्हाला वाटत असेल की अरे इतके स्टॉप का घेतो, म्हणजे हे फॅक्ट आहे की आमचा प्रवास हा असाच होतो. म्हणून मी सांगत आलो की आमचे ठरलेले स्पॉट आहेत. चहावाला ठरलेला आहे, शहाळवाले ठरलेले आहेत, मुक्काम जिथं करायचं आहे तेही ठरलेलं आहे. ते गणपतीचं लावतो. गणिपाका 11 किलोमीटर आहे. गणिपाका 11. मित्रांनो, मला कणीपाकम संदर्भात एक रंजक माहिती अशी मिळाली होती की कर्नाटकमधनं तिरुपतीला येणारे भाविक हे सर्वप्रथम कणीपाकमला श्री गणेशाचं दर्शन घेतात आणि मग पुढे तिरुपतीला येतात. मंदिर आहे, गणपती मंदिर, इथं आलोय. हे इथलं खूप एक महत्वाचं जागृत स्थान आहे म्हणतात. इथं कसं आहे काय माहित नाही. इथंही बहुधा तिकीट दिसतंय. हो, इथंही तिकीट दिसतंय. गणपतीचं स्थान आहे. इतके वर्ष येतोय तिरुपतीला, कधी बघितलं नव्हतं, पहिल्यांदा आलोय आम्ही. खूप सुंदर स्वयंभू गणपती मंदिर आहे म्हणतात. खूप सुंदर परिसर आहे, जागृत देवस्थान आहे. तिरुपतीकडे म्हणजे चित्तूरवरनं जेव्हा आपण वळतो, जेव्हा आपण चित्तूरकडनं तिरुपतीकडे जातो तेव्हा साधारण एक 7 किलोमीटरवरती एक्झिट घ्यायचा हायवेवरनं. तिथे गणपती मंदिर आहे, खूप प्राचीन आहे. आहे सुंदर आहे. इथं पण असं शीघ्र दर्शन वगैरे आहे, म्हणजे 150 रुपये घेतात अतिशीघ्र दर्शनचं. इथं असं हे लाईनचं आहे, इथनं आतनं जातो आपण. आहे, प्रसिद्ध आहे. आणि याच्या मागं महादेवाचं एक मंदिर आहे, याच्या पाठीमागे. तेही खूप जुनं आहे, प्राचीन आहे आणि ते पण. आता उतरतो इथनं. हा इथं असा परिसर मोठा आहे खूप, एस टी स्टँड वगैरे इथला. आता देवदर्शन झालंय म्हटल्यावर थोडं रिफ्रेशमेंट पाहिजेच ना. मग पुन्हा थोडी कॉफी घ्यायची ठरवलं. थोडी कॉफी घेतली आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो आम्ही. 5 रुपीज लिटर. 5 रुपये लिटर कोल्ड वॉटर. मित्रांनो, कणीपाकम गणेशाचं दर्शन घेऊन आम्हाला निघेपर्यंत 5:45-6 वाजले होते. आता इथून साधारण 1 तासाभराचं अंतर राहिलं होतं तिरुपतीला जाण्यासाठी. आमचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही साधारण 7-7:30 पर्यंत तिरुपतीत पोचलो. तर असा होता माझा हा प्रवास पुणे ते तिरुपती. आपल्याला जर माझा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टिल देन, स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.